जय शिवराय। या ठिकाणी बघा मनूर येथे शेतवस्तीवरती या ठिकाणी नवनाथ भाऊ साळुंके यांचं या ठिकाणी ही जी गाय आहे, ही वासरी आहे, या ठिकाणी बिबट्याने हमला करून आपण बघत असाल या ठिकाणी बघा तिला जीवाशी मारलेला आहे आणि या ठिकाणी तिची शिकार केलेली आहे। आता विषय महत्त्वाचा मुद्दा आहे, आताच या ठिकाणी पंचनामा झाला, अधिकाऱ्यांना पण देखील या ठिकाणी फोन केला, मुंडे मॅडम असेल त्यानंतर या ठिकाणी भिशे मॅडम असेल, यांना फोन करून या ठिकाणी आताच पंचनामा या ठिकाणी झालेला आहे। विशेष म्हणजे आता शेतवस्तीमध्ये शेतकऱ्यांना काम कसं करावं, एक तर रस्ते नाही, आज इथं जर आलो तर आम्ही 1 किलोमीटर पायी आलेलो म्हणजे इथं रस्ता सुद्धा नाही या शेतामध्ये यायला, इतकी अवघड परिस्थिती या ठिकाणी आहे। आणि म्हणून विशेष म्हणजे आता यांना त्यांच्या भरघोस या ठिकाणी मदत तर या ठिकाणी भेटलीच पाहिजे, परंतु महत्त्वाचा मुद्दा आहे आज या ठिकाणी जनावर या ठिकाणी मारले गेलं, इथं या ठिकाणी माणूस सुद्धा देखील या ठिकाणी मारले गेला असता तरी बिबट्याचा बंदोबस्त या ठिकाणी झाला नाही। यासाठी अनेक निवेदनं दिले, अनेक आंदोलनं केले, तरी देखील या ठिकाणी कुठलाही या ठिकाणी उपयोग आजपर्यंत झाला नाही। मला एकच या ठिकाणी म्हणायचं आहे अधिकाऱ्याला, आता तिमगावला देखील आम्ही सकाळी गेलतो, ती सुद्धा बिबट्या आणि त्याचे छोटे पिल्लं होती, ते मक्कामध्ये गेले, त्याच्यानंतर ते तिथून बाजूला निघून गेले, तरी देखील या ठिकाणी अधिकारी त्याला धरीत नाही, त्यांना या ठिकाणी जरबंद करीत नाही। आता या अवस्था या ठिकाणी बघा, आता हे यांची वासरी गेलेली, यांना मदत तर दिलीच पाहिजे, परंतु सरकारकडे एक मागणी की तुम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं जंगलामध्ये जे या ठिकाणी कृत्रिम तलाव बनलेले त्याच्यामध्ये या ठिकाणी वन विभागाने आणि त्यांनी पाणी ठेवलं पाहिजे, जंगल तोड या ठिकाणी थांबली पाहिजे, आणि त्यानंतर या ठिकाणी शेतकऱ्याला या ठिकाणी तुम्ही नुसतं या ठिकाणी बिबट्यांचंच या ठिकाणी नाही तर हरणं असतील, त्यानंतर या ठिकाणी रानडुकरं असतील, फार या ठिकाणी त्रास आहे, त्याचा सुद्धा बंदोबस्त या ठिकाणी खऱ्या अर्थाने केला पाहिजे। आणि ते करण्यासाठी आपण प्रत्येक शेतकऱ्याला किंवा तुम्ही 80% अनुदान देऊन 100% अनुदान देऊन या ठिकाणी तार कंपाऊंडची व्यवस्था आता या ठिकाणी करणं गरजेचे आहे। जर शिवरस्ता असेल, आता यांचे रस्ते शेतामध्ये यायला जागा नाही, पण आम्ही ताईशी आणि भाऊशी चर्चा केली, आमचे गजानन भाऊ या ठिकाणी, राजू भाऊ सर्व त्या ठिकाणी उपस्थित आहे, यांची चर्चा केली, हा इथे शिवरस्ता आहे, हा मंजूर झालेला आहे, परंतु अजूनही या ठिकाणी झालेला नाही, तो सुद्धा या ठिकाणी तात्काळ व्हावा हीच्या ठिकाणी विनंती आहे। आपण आता या ठिकाणी त्यांचं तोंडून ऐकून घेऊ या ठिकाणी हमला कधी झाला पण रात्रीच्या 1-1:30च्या सुमारास झाला। रात्री मी आलो तर हमला होईल होता, पाणी भरण्यासाठी आलो 5 वाजता, मरून पडलेली म्हणून या ठिकाणी आपण बघू शकता या ठिकाणी नवनाथ भाऊ साळुंके यांच्या मनूर गावामधील या मनूर शिवारामधील शेतवस्तीवर अशा या ठिकाणी हमला झालेला आहे। आताच आमचे राजू भाऊ देखील बाजूला शेत आहे, म्हणून या ठिकाणी असे हमले मानवार पण होऊ शकतात। तसं वाकल्याला या ठिकाणी आपण बघितलंच असेल, एका तलवाड्याला एका बुलीवर या ठिकाणी हमला झाला, त्यानंतर एक आदिवाशाचं एक कौट खेळला, एक थोडासा मुलगा मारला गेला, त्याच्या गमथडी भागामध्ये अनेक हमले झाले, याला कुठेतरी या ठिकाणी आळा घातला पाहिजे हीच अधिकाऱ्याला या ठिकाणी कळकळीची विनंती आहे सरकारला देखील। आणि जर हे जर होत नसेल तर विनाकारण या ठिकाणी आमच्या सारख्यांना या ठिकाणी रस्त्यावर परत यावं लागेल, कायदे या ठिकाणी सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्याला सर्वस्व जबाबदार या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, याला या ठिकाणी शासन आणि प्रशासन असेल याच्या ठिकाणी